नमस्कार, मी संदीप खेळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी। आज आपण माळुंगे पडवळमध्ये आहोत। माळुंगे पडवळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवार यांचा प्रचार सुरू आहे। प्रचारामध्ये हे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नक्की प्रचार करत असताना ते कोणत्या मुद्द्यावर प्रचार करतायत, त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय आणि येणाऱ्या निवडणुकीत ते विजय होतील का, त्यांचे उमेदवार विजय होतील का, याबाबत त्यांना खात्री काय वाटते का, याबाबत चर्चा करू। तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आहात। तुमच्या पत्नी पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत कळंब पंचायत समिती गणातून। तर आता प्रचार करत असताना तुमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवाराला आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटतोय? सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज आम्ही म्हाळुंगे या गावामध्ये प्रीतीताई थोरात आणि राजश्री भालेराव यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। कालपासून या म्हाळुंगे गावामध्ये प्रचार चालू आहे। प्रचार सुरू करत असताना आम्हाला थोडी टेन्शनच होतं तसं की आपल्याबरोबर लोक येतील का नाही यायची, प्रचार कसा करायचा। आपण एक सर्वसामान्य माणूस आहोत, कुठल्याही प्रकारचे कुणाचाही आशीर्वाद किंवा कुठलाही नेता मागे नाही। आदरणीय देवदत्तजी निकम साहेब व आदरणीय सुरेश भाऊ भोर यांच्या नेतृत्वाखाली हा एक आघाडी, महाविकास आघाडी आणि याचे दोन उमेदवार प्रीतीताई आणि राजश्री भालेराव ह्या दोघीजणी उभ्या आहेत। म्हाळुंगेमध्ये प्रचार करायला आले असता असं दिसलं की त्या ठिकाणी ही निवडणूक गावातील सर्व ज्येष्ठ तरुण लोकांनी आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता यांनी हातात घेतली। आणि म्हाळुंगे गावात ज्यावेळेस उमेदवार घेऊन आम्ही त्या ठिकाणी आलो, पाहिलं तर प्रचंड असा जनसमुदाय, प्रचंड असा उत्साह गोरगरीब लोकांमध्ये त्या ठिकाणी दिसून आला। मग ह्या निवडणुकीत पाहता असं निदर्शनास आलं की गोरगरीब जनता एका बाजूला आणि श्रीमंत पैशावाले आणि धनदांडगे आणि सत्ता असलेले पावर असलेले लोक एका बाजूला, यांच्या विरोधात गोरगरीब जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे। आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबर शेकडो माणसं प्रचारात या ठिकाणी दिसत आहेत। सर्व ज्येष्ठ टोप्यांवाले ही लोक आज रस्त्यावर उतरले आहेत। कुठल्याही प्रकारे आमिष नाही, कुठल्याही प्रकारे देवाचं दर्शन नाही, देवीचं दर्शन नाही, कुठल्याही प्रकारे कुठलंही आमिष पैसा दाखवला नाही। एकही नवा रुपया खर्च न करता या ठिकाणी म्हाळुंगे गाव असेल, चासगाव असेल, साकुरे गाव असेल, इव्हन नवे आमचं कळंबगाव देखील असेल, यामध्ये स्वतःहून स्वतःहून या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळतात। आम्ही यायला थोडा जरी यायला उशीर झाला तरी लोक फोन करतात की का नाही आले तुम्ही अजून इतक्या वेळ। म्हणजे लोकसुद्धा आमची आतुरतेने वाट पाहतात। उत्साह आहे लोकांमध्ये भरपूर असा उत्साह या ठिकाणी आहे। आम्हाला तर असं वाटायला लागलंय की ही निवडणूक सर्वसामान्य गोरगरीब आणि कष्टकरी जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। त्यामुळं आम्हाला विजय हा आमचा डोळ्यासमोर दिसत आहे। विरोधकाला जर विकासाचा जन्मच कुठून झाला, हा एक मोठा प्रश्न माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला झालेला आहे। हा विकास म्हणजे काय? अरे तुम्हाला निवडून दिले, तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केले, तुम्हाला पंचायत समिती सदस्य केले, तुम्हाला सभापतीपद मिळाले तालुक्याचं, आणि आज तुम्हाला सांगावं लागतं लोकांना आम्ही विकास केला। अरे तुम्ही जर गावात आले तर लोकांनी म्हटलं पाहिजे यांनी हे काम केलं, त्यांनी ते काम केलं, इकडं रस्ता आला, असं कुठल्याही प्रकारे लोक सांगत नाहीत। यांना स्वतःला सांगावं लागतंय की आम्ही इकडं रस्ता केला, तिकडे केला। आज माझ्या जसा जन्म झाला तशी विकासाची व्याख्या रस्ता, पाणी आणि लाईट याच्यावरतीच थांबलेली आहे। आपल्या तालुक्याचा विकास रस्ता, पाणी, वीज याच्यावरतीच थांबलेला आहे। निवडणूक लागली की रस्त्याचं काम चालू होतं, लाईटीचे खांब पडतात, गटाराचं काम चालू होतं। निवडणूक झाली का कामं बंद पडतात, पुन्हा निवडणूक आली का पुन्हा तीच कामं चालू होतात। विकास म्हणजे काय? विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रस्ता। अरे कधीच व्हायला पाहिजे नव्हते। आज ह्या म्हाळुंगे गावात फिरत असताना आम्हाला दिसतात रस्ते 15-20 किलोमीटर अंतर्गत रस्ते भरायचे नाहीत संपूर्ण गावाचा जर अभ्यास केला तर। आणि 25 वर्षाच्या कालखंडात तुम्हाला जर 25 किलोमीटर डांबर वन टाईम जर गावात पडत नसेल तर रस्त्याच्या समस्या वारंवार नक्कीच उद्भवणार। प्रत्येक निवडणुकीला 400 मीटर रस्ता, 500 मीटर रस्ता डांबरीकरणाचं काम चालू होतं। हा डांबरीकरणाचं काम पुढल्या वर्षी उखडत तोपर्यंत पुढला रस्ता मंजूर होत नाही। हे अशा पद्धतीने विकास कशाला म्हणायचं? आज युवकांना रोजगार नाही आहे, युवकांना धंदे नाहीत। तुम्ही शैक्षणिक असेल, शिक्षणाचं असेल, आपल्या तालुक्यात एक कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज, त्या इंजिनिअरिंग कॉलेजला आपल्या तालुक्यातली किती मुलं आहेत सांगा बरं तुम्ही? आपल्या तालुक्यातली सरकारी शाळा आहे ती, आपल्या तालुक्यातले किती विद्यार्थी आहे समजा?
किती लोकांना रोजगार मिळाला, किती लोक नोकऱ्यांना लागल्या. मी आज या उदरमाळ्यात आहे, उदरमाळ्याच्या लोकांनी सांगावा या माळ्यातील 10 मुलं या ठिकाणी कामाला लागली. या 10 लोकांना ह्या पक्षातर्फे, राष्ट्रवादी पक्षातर्फे धंदे टाकलेत. असं कोणी आहे का? असं कोणीच दिसत नाही. येऊन जाऊन कुठून आले, हा रस्ता आम्ही केला, तो रस्ता आम्ही केला. अरे ग्रामपंचायत सदस्य झालं तरी 4 मुरमाची टोकरी टाकायचा अधिकार येतोय. ग्रामपंचायत सदस्य जरी झालं ना तरी 4 टोकरी मुरमाची टाकायचा अधिकार येतो. मग तुम्हाला झेडपी केलं आहे, मग तुमचे अधिकार काय आहेत? तुमच्याकडून का कामं राहिली 5 वर्ष? तुम्ही आता मी परवा दिवशी एक शिवसैनिक आमचा चासगावचा का कडेवाडीचा बोलला की निवडून आलेल्या सदस्यांनी कोणाच्या माहिती दसक्रिया करायच्या का? अरे लोकांनी तुम्हाला सुखदुःखात येण्यासाठीच तुम्हाला निवडून दिले ना. तुम्हाला कशासाठी निवडून दिले? आमची सुख काय, आम्हाला काय पाहिजे, आम्हाला काय नको, आम्हाला कशामुळे त्रास आहे ह्याचं निवारण करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मतातून तुम्हाला निवडून दिले. आणि निवडून दिल्यानंतर तुम्ही तो विकास करायच्या ऐवजी तुम्ही आज सांगत सुटलाय आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. 5-10 लाखाचं काम करता, दाखविता किती कागदावर. विकास हा फक्त कागदावरच दिसतो. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस कळंबमध्ये काम करत असताना गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात उभा राहतो. मला कधीही आवाज आला, कधीही कोणी हाक मारली, त्या मिनिटाला त्या ठिकाणी जात असतो. आज त्या जोरावरती म्हाळुंगे असेल, चासगाव असेल, साकुरे असेल, आज या ठिकाणी माझा फार मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग मित्रमंडळ आहे. आज सगळे मित्र बरोबर उतरलेत आणि एवढ्या मोठ्या शक्तीविरुद्ध, एवढ्या मोठ्या पैशाच्या ताकदीविरुद्ध आणि ह्या सत्ता संघर्षापुढे आज माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस आदरणीय देवदत्तजी निकम साहेब आणि सुरेश भाऊ बोर यांच्या आशीर्वादाखाली या लढाईला उतरलेला आहे. देवदत्त निकमांना टार्गेट केलं जाते आता सोशल मीडियामध्ये. प्रचारात देवदत्त निकमांवर सोशल मीडियातून अटॅक केला जातोय, तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? देवदत्तजी निकम साहेबांवरती सोशल मीडियावरती अटॅक केला जातो. अटॅक कोण करतंय? त्यांच्याबरोबर त्यांचं बोर्ड धरून जी राजकारणात उतरल्यात ती लोक आज अटॅक करतात. 100% अटॅक होतोय त्यांच्यावरती, परंतु तो पूर्णपणे चुकीचा आहे. चुकीचं यासाठी म्हणेल की आदरणीय देवदत्तजी निकम साहेब पक्षातून बाहेर पडले. आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांपासून त्यांनी फारकत घेतली आणि ते बाजूला आले. बाजूला आल्यानंतर त्यांनी पहिली निवडणूक बाजार समितीची लढवली. बाजार समितीत ते एकटे लढले. त्यांच्याबरोबर आमच्यासारखा सर्वसामान्य गोरगरीब माणूस रस्त्यावरती उतरला आणि निवडून आले ते मोठ्या फरकाने. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या, आमदारकीच्या निवडणुका लागल्या. ह्या निवडणूकमध्ये गोरगरीब जनतेनेच, मी गोरगरीब हा उल्लेख का करतोय वारंवार माहिती का? मी सर्वसामान्य माणूस आहे, गोरगरीब जनता मला माहिती. माझ्याबरोबर आजही 30 लोक आहेत. इथं कोणच्याकडे 4 चाकी गाडी लवकर गावत नाही. आम्ही मोटरसायकली पायी प्रचार करतोय. ह्या लोकांनी आदरणीय देवदत्तजी निकम सारखा सर्वसामान्य माणूस खांद्यावर घेतला आणि खांद्यावर घेऊन ही निवडणूक लढला. निवडणूक लढून आज थोड्याशा मताने नक्कीच पराभव झाला आहे, काही हरकत नाही. तो सुद्धा आम्ही सहन केला त्या ठिकाणी. परंतु आज त्यांना असं सांगितलं जातं की तुम्ही असं केलं, तुम्ही तसं करायला पाहिजे. आंबेगाव तालुक्यात सगळीकडे राष्ट्रवादी एकत्र आली. अरे पण जी तत्त्व घेऊन आम्ही बाजूला पडलो पक्षातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या अजितदादांच्या याच्यातून बाजूला पडलो, शरदचंद्रजी पवार यांच्याकडे आलो. आज ज्या लोकांनी खांद्यावर घेतलं तो संपूर्ण वर्ग आज हा विरोधी गट आहे. आणि ज्या लोकांनी खांद्यावर घेतलं परत त्या खांद्यावर बसून लात मारून पुन्हा सत्तेकडे जायचं हे आदरणीय निकम साहेबांना कधीच सहन झालं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं काही झालं तर मी पुन्हा त्या लोकांमध्ये जाणार नाही. जी गोरगरीब जनता माझ्याबरोबर रस्त्यावरती उतरली त्यांना मी पोरकं सोडणार नाही. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात पुन्हा लढाई अशीच करीन. आणि कुठल्याही कार्यकर्त्यांनी कोण अजून म्हटलं नाही का देवाला चल, देवीला चल किंवा आम्हाला 1000-500 दे खर्चायला, असला कुठलाही प्रकार नाही. अख्ख्या माळुंग्यात विचारा, चासमध्ये विचारा, कुठल्याही गावात विचारा का आम्हाला किती पॅकेज आलं, 1ही रुपया दिला नाही. आणि मग जर पुढली लोक जर एवढी कुमकुवत आहेत, तुमच्याकडून सगळा विकास झाला आहे म्हणता तुम्ही. आदरणीय झेडपी तुलसीताई असतील किंवा आमच्या सभापती उषाताई असतील, उषाताईंचं मी वारंवार सांगतो, उषाताई असेल किंवा राजश्री असेल, ह्या दोघींनी देखील गावात दोघींनी बरोबर काम केलेलं आहे. माझी बायको राजश्री ही सरपंच होती आणि उषाताई सभापती होत्या. ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांच्याकडून कामाचा पाठपुरावा करून दोघींनी संगच कामं त्या ठिकाणी केली गाव पातळीवरती. परंतु आज आम्ही बाहेरच्या गावांमध्ये पाहतो, बाहेरच्या गावांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये उदासीनता आहे. ही उदासीनता काय माहिती का तुम्हाला? कारण ह्या लोकांना गोरगरीब जनता त्यांच्या पुढं समोर असलेल्या सफेद कपड्यातील बगड्यांमुळे आमचे मळलेले कपड्यांवाले सर्वसामान्य माणूस हा त्यांना लगेच दिसलाच नाही.
त्यांची नजरच तिथपर्यंत पोचली नाही. त्यांचं कामसुद्धा त्यांच्यापर्यंत गेलं नाही. त्यांच्यापर्यंत काम घेऊन जायचं म्हटलं ना तर कोणतरी मध्ये घालायला लागतो. काय करायला लागतं? कोणतरी मध्ये घालावं लागतं. त्याच्यामुळं ही लोकं त्यांच्यापासून बाजूला होत गेली आणि ह्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं असेल तर ते आदरणीय देवदत्तजी निकम साहेब. निवडणुकीदरम्यान देणग्या दिल्या जातात, मदत केली जाते, बाबत काय वाटतं तुम्हाला विरोधी पक्षाच्या? मी ते सांगतोय ना, निवडणूक आल्यानंतर ह्या गोष्टी का करायच्या? तुम्ही विकास केला आहे ना. मी विकासाची व्याख्या सांगितली ना तुम्हाला. विकास म्हणजे काय? निवडणुकीच्या आधी रस्ता करणे हा विकास आहे? कधीच होऊन जायला पाहिजे नव्हतं. मग जर तुम्ही विकास केला तर पाकिटं भरायची गरज काय? वर्गण्या द्यायची गरज काय? तुम्ही जर समजा माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे, आज या माळुंगमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती कधी आली माझी जी परिस्थिती, त्या परिस्थितीनुसार 5-10 हजाराची वर्गणी कायम देत असतो. 5 वर्ष देत आलो, 5-10 वर्ष. मग तुम्ही जर रोज लोकांच्या सुखदुःखात गेले तर तुम्हाला कळलं ना लोकांना काय अडचणीत. आणि रोज गेल्यानंतर तुम्हाला असं अचानक उगावल्यानंतर पैशाचं पाकिट द्यायची गरज नाही कोणाला. साधी गोष्ट आहे. तुम्हाला आजही तुम्हाला निवडणूक जड जाते त्यांना म्हणून देणग्या दिल्या जातात असं मत नाही, त्यांच्या दृष्टीने निवडणूक फार सोपी आहे. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक सोपी आहे. निवडणूक सोपी का माहिती का? त्यांनी कायम गोरगरीब जनतेला पायाखालचा कचरा समजला. म्हणून त्यांना वाटतं आपण पैशाच्या जोरावरती सगळी मतं विकत घेऊ, लोक विकत घेऊ. याला पैसे दिले का तो आपला, त्याला पैसे दिले का तो आपला. त्याच्यामुळे त्यांना ही निवडणूक सोपीच आहे. आमच्यासारख्या गोरगरिबाला काही अडचण नाही यायची. काय त्यांना वाटायचं तेवढं वाटा. नक्की यायची किती खात्री वाटते? विजय मी आज लिहून देतो तुम्हाला. मी तुम्हाला 7 तारखेला संध्याकाळी सांगेन विजय कोणाचा झाला असेल ते. ह्या सर्वसामान्य माणसाचा विजय असेल. हा विजय सर्वसामान्य कष्टकरी आणि शेतकरी माणसाचा विजय असेल. यांनी प्रचारात समजा पुढले मी नाव कोणालाच ठेवणार नाही, परंतु जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीच्या सदस्य असतील, यांनी फिरताना कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोणी विचारलं का हो? शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव काय? तुमच्या मालाचं काय झालं? तुमच्या मालाला काय भाव मिळाला? शेतात काय? तुमच्या पत्रकारांच्या बाईटमध्ये तरी कधी आलं का ही गोष्ट? कोणी विचारायला तरी तयार आहे का शेतकऱ्याचं काय आलं? आज शेतीप्रधान आपला देश आहे, आपला तालुका आहे. आपल्या भागात तर संपूर्ण शेतीच केली जाते. ह्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. तुम्ही फक्त 500 मीटर रस्ता केला आणि डांबर टाकलं, खडी केली. याच्या जर तुम्ही आम्हाला फसवत असाल तर हे नक्कीच चुकीचं आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या तुमच्या हाती सत्ता आहे, तुमच्या हातात सगळं काही. आम्ही कुणाला नाव नक्कीच नाही ठेवत, परंतु तुम्ही ह्या प्रश्नावरती लोकांना सांगा आम्ही तुमच्यासाठी हे करू, आम्ही ते करू. परंतु तसला काही प्रकार नाही. आम्ही विकास केला तुमच्याच तोंडाने तुम्हीच सांगायचं याला विकास म्हणायचा का? मी माझा प्रश्न टाळला. तुम्ही विजयाची खात्री तिने तुमच्या खालची पंचायत समितीगण असेल, चांडोली पंचायत समितीगण, कळम चांडोलीगण आणि कळम चांडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तुमच्या प्रीती थोरात, तुमच्या स्वतः पत्नी आणि खाली प्रियंका वाघ असतील, यांच्या विजयाबाबत किती खात्री वाटते? तुम्ही लोकांमध्ये फिरताय, लोकांकडून काय प्रतिक्रिया येते? मी हाऊस टू हाऊस उमेदवाराबरोबर प्रचार करतोय. हाऊस टू हाऊस यासाठी करतोय की लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, लोकांच्या भावना काय आहेत, लोकांच्या समस्या काय आहेत हे ऐकण्यासाठी लोकांपर्यंत जातोय. परंतु लोकांचा उत्साह आणि जी बरोबर लोक दिसतात यांच्यातून तर नक्कीच जाणवतं आहे की 3ही उमेदवार भरघोस मतांनी ह्या तालुक्यात एक इतिहास घडेल आणि अशा मताधिक्याने हे 3ही उमेदवार निवडून येतील याची खात्री आम्हाला नक्कीच आहे. हे होते नितीन भालेराव. त्यांनी कळम चांडोली जिल्हा परिषद गटातील खाली पंचायत समितीचे 2 उमेदवार आणि वरती जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रीती थोरात या पूर्णपणे या 3ही उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.